जय श्री कृष्ण. गीता ऑलिम्पियाड 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. मी श्री चंद्रकांत कवडे हा व्हिडिओ बनवत आहे आणि या व्हिडिओद्वारे मी आपणास सर्वांना गीता ऑलिम्पियाड 2025 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी व्हा अशा प्रकारचं आवाहन करत आहे. गीता ऑलिम्पियाड 2025 ही एक महत्वपूर्ण ज्ञान देणारी स्पर्धा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला योग्य अशा व्यक्तिमत्व विकासासाठी मदत करणारी सुद्धा स्पर्धा आहे. याच्यामधील काही गेम्स अशा आहेत की ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकतो. उदाहरणार्थ याच्यामध्ये एक गेम अशी आहे की जिचं नाव अर्जुन आर्चरी. अर्जुनानं ज्याप्रमाणे द्रौपदी स्वयंवरामध्ये पाण्यात पाहून वर फिरणाऱ्या माशाचा डोळा बाणानं छेदला होता, अगदी त्या ठिकाणी जी एकाग्रता लागते तीच एकाग्रता आपल्यामध्ये सुद्धा निर्माण होण्यासाठी ही गेम खूप मदत करते. आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर मासाच असा हॉरिझॉन्टल लाईन मध्ये फिरतो आणि आपण त्याला बाणानं बरोबर छेदायचं आहे. या ठिकाणी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असेल तरच हा गेम खेळता येतो. सुरुवातीला खेळत असताना 20 पैकी एकाही वेळी मला तो माशाला बाण मारता आला नाही. पण जसं प्रॅक्टिस होत गेली तसं आत्ता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळत आहे आणि याच्यापासून आपण पूर्ण एकाग्रता कशी साधायची, नेमकेपणा कसा साधायचा, अचूकता कशी साधायची हा गुण शिकता येतो. दुसरा फ्लाइंग अर्जुन नावाचा गेम आहे. या गेम मध्ये पिलर्स आहेत. या पिलर्सची उंची कमी जास्त आहे आणि त्या पिलर्स मधून आपल्याला ओम अक्षराला पास करायचं आहे. पूर्ण एकाग्रता, पूर्ण ध्यान असेल तरच हा गेम खेळता येतो, अन्यथा खेळता येत नाही. म्हणजे आपल्याला एकाग्रता वाढवण्यासाठी हा एक गेम चांगला उपयुक्त ठरतो आणि त्याचाही फायदा आपल्याला होतो. पुढचा गेम आहे अमृत कलश. याच्यामध्ये काही चिन्ह आहेत चांगल्या गोष्टीची. उदाहरणार्थ कमळ, ग्रंथ, ओम अक्षर, योगी अशा प्रकारच्या त्या चांगल्या गोष्टी, चांगल्या बाबीची चिन्ह. आणि दुसरा एक गट आहे वाईट बाबी, सिगारेट, दारू अशा प्रकारच्या त्यांचा समूह आहे आणि हे सगळं मिक्स करून त्या स्क्रीनवर वरून खाली येतात. त्यापैकी आपण त्या कलशामध्ये चांगल्याच बाबी घ्यायच्या आणि वाईट बाबींना अवॉइड करायचं आहे. चांगलं तेवढं घ्यावं या म्हणीचा तंतोतंत अर्थ या गेम मध्ये लागतो आणि त्यातूनही आपल्या चांगल्या गुणामध्ये वाढ होते. तर त्यानंतर जिक्स्वा पझल नावाचा गेम आहे. या गेम मध्ये आपल्याला एक रचना करायची आहे की ती रचना व्यवस्थित अगदी योग्य असली पाहिजे. त्यासाठी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, बुद्धीचा कस लागतो. त्यानंतर
स्नेक गेम म्हणजे सापाची हालचाल, सापांना ते कमळ खायचं आहे आणि त्याच्यासाठी भिंतीला लागू न देता आणि विशिष्ट वेळेमध्ये त्या कमळापर्यंत पोहोचायचं. इथं सुद्धा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता लागते. आणि डिव्हाइन कलरिंग हा एक उत्तम छंद म्हणून खेळण्यासारखा गेम आहे. तर अशा प्रकारचे हे सर्व गेम आपलं मनोरंजन तर करतातच, पण आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. यासाठी तुम्ही जरूर या गीता ऑलिम्पियाडमध्ये सहभागी व्हा. त्यासाठी play.learngita.com या लिंकवर जावा, आपलं रजिस्ट्रेशन करा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन भरघोस बक्षिसं जिंकाच, शिवाय चांगलं ज्ञानही मिळवा आणि आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये वाढ करा. जय श्री कृष्ण.